सरकारी कागदपत्र काढण्यासाठी एजंटला पैसे देण्याची गरज नाही आणि कार्यालयातही फेऱ्या मारू नका. आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून उत्पन्न, रहिवासी, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र अशा सर्व प्रकारचे कागदपत्र तुम्ही घर बसल्या काढू शकता, तेही सोप्या पद्धतीने. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपले सरकार महा ऑनलाईन पोर्टलवर सोप्या पद्धतीने रजिस्ट्रेशन कसे करायचे ते पाहणार आहोत. वेळेअभावी, माहिती अभावी किंवा ऑनलाईन प्रक्रिया किचकट वाटत असल्यामुळे अनेक नागरिक हे आपले सरकार महा ऑनलाईन सेवा वापरत नाही. त्यामुळे मी ही सर्व माहिती तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम तुम्हाला ब्राउझर वरती यायचं आहे आणि आपले सरकार .महाऑनलाईन.gov.in असे सर्च करायचे आहे. असे सर्च केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मुख्य पृष्ठ आपले सरकार .महाऑनलाईन.gov.in या पहिल्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे महाराष्ट्र शासनाचं अधिकृत पोर्टल आहे. मित्रांनो, या वेबसाईट वरती या पोर्टल वरती तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला शासकीय सेवा वापरण्यासाठी परत माहिती भरण्याची गरज नाही. तुम्ही लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून त्या सेवा वापरू शकता. मित्रांनो, या वेबसाईट वरती सर्वात प्रथम तुम्हाला उजव्या बाजूला पाहायला मिळेल तुम्हाला लँग्वेज. ही जी वेबसाईट आहे तुम्ही मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये वापरू शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू युजर रजिस्टर हिअर हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2. मित्रांनो, तुम्ही जर ऑप्शन नंबर 2 चा वापर करत असाल तर तुम्हाला फोटो आणि काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. पण जर तुम्ही ऑप्शन नंबर 1 चा वापर करत असाल तर तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची गरज नाही. तर आपण ऑप्शन नंबर 1 चा वापर करणार आहोत. त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही खालती मोबाईल नंबर अँड युजर व्हेरिफिकेशन. तर सर्वात प्रथम तुम्ही ज्या पण जिल्ह्याचे रहिवासी आहात तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेंड ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल वरती एक ओटीपी येणार आहे. तो ओटीपी इथे टाकायचा आहे. तर मित्रांनो, ओटीपी एंटर केल्यानंतर आता सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा युजर नेम तयार करून घ्यायचा आहे. युजर नेम तुम्ही अल्फाबेट्स आणि नंबर्स मध्ये टाकू शकता. युजर नेम टाकल्यानंतर खाली तुम्हाला चेक युजर नेम अवेलेबिलिटी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अलर्ट मेसेज देण्यात आलेला आहे. यू कॅन यूज दिस युजर नेम, म्हणजे हा युजर नेम तुम्ही वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला ओके या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, खालती पाहू शकता तुम्हाला आता पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्ड हा कमीत कमी 9 अक्षरामध्ये असला पाहिजे. तर तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला अल्फाबेट्स, त्यानंतर सिम्बॉल्स आणि नंबर्स वापरायचे. तर मित्रांनो, पासवर्ड कसा असावा याचं एक्झाम्पल इथे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पाहू शकता सर्वात प्रथम तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि सेम पासवर्ड तुम्हाला पुढे कन्फर्म पासवर्ड या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर इथे पाहू शकता तुम्हाला फुल नेम देण्यात आलेला आहे. फुल नेम मध्ये तुमच्या आधार कार्ड वरती किंवा तुमच्या डॉक्युमेंट वरती जसं नाव आहे तसंच तुम्हाला इथे टाकायचं आहे. इथे तुम्ही इंग्लिश मध्ये टाकल्यानंतर तेच नाव पुढे मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला इथे जन्मतारीख टाकायची. कॅलेंडर मधून सर्वात प्रथम तुम्हाला जन्मतारीख निवडायची आहे. यामध्ये तुम्हाला जन्म वर्ष, महिना आणि तारीख निवडू शकता. तुमचं वय इथे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होणार आहे. मित्रांनो, ही सर्व माहिती चेक करा. सर्व माहिती चेक केल्यानंतर तुमचा जो युजर नेम आहे तो तुम्हाला फ्युचर मध्ये लॉग इन करण्यासाठी वापरायचा आहे. तो सेव्ह करून ठेवायचा आहे. त्यानंतर तुमचं नाव चेक करा, पासवर्ड चेक करा आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला खालती एक बॉक्स देण्यात आलेला आहे. चौकोनी बॉक्स मध्ये क्लिक करा. मित्रांनो, ही सर्व माहिती भरल्यानंतर सर्व माहिती जर बरोबर असेल त्यानंतर तुम्हाला रजिस्टर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, रजिस्टर या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आता तुमचं रजिस्ट्रेशन इथे पूर्ण झालेलं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता थँक्यू, यू आर सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ आपले सरकार, यू कॅन यूज, म्हणजे आता तुमचा युजर नेम तयार झालेला आहे, पासवर्ड तयार झालेला आहे. आता आपण लॉग इन करू शकतो. तर मित्रांनो, आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला परत आता लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी परत तुम्हाला याच वेबसाईट वरती यायचं आहे. याच वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता ऑलरेडी रजिस्टर्ड अँड लॉग इन हिअर हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर खालती पाहू शकता आपल्याला तोच युजर नेम टाकायचा आहे जो आपण रजिस्ट्रेशन करताना टाकला होता आणि त्यानंतर तोच पासवर्ड टाकायचा आहे जो आपण रजिस्ट्रेशन करताना तयार केला होता. त्यानंतर खालती पाहू शकता कॅप्चा कोड देण्यात आलेला आहे. कॅप्चा कोड तुम्हाला जशास तसा टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो जिल्हा निवडला होता तोच जिल्हा इथे निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करायचं. तर मित्रांनो, पाहू शकता आपलं आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे. प्रोफाईल ही तयार झालेली आहे. तर आपण जे गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस आहेत, जे प्रमाणपत्र आहेत, उत्पन्न, रहिवासी, जात प्रमाणपत्र, या सर्व प्रमाणपत्रासाठी इथून अर्ज करू शकतो. तर मित्रांनो, या प्रमाणपत्रासाठी कसा अर्ज करायचा याबाबत मी डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत. माझ्या YouTube चॅनल वरती ते अवेलेबल आहे आणि त्याची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देणार आहे. मित्रांनो, याबद्दल जर तुम्हाला कुठला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि माझं टेलिग्राम चॅनल पण तुम्ही जॉईन करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओसाठी एक लाईक आणि अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.